आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत घोसाळ्याचे भजी। यासाठी सर्वप्रथम घोसाळे स्वच्छ धुवून त्याचे पातळ काप करून घ्या। यासाठी स्लायसरचा उपयोग केला तरीही चालेल किंवा तुम्हाला चाकूने किंवा सुरीने पातळ काप करता आले तरीही चालतील। घोसाळे हे बारीकच असतात, त्यामुळे त्याचे तिरके काप केलेले चांगले। चला तर मग आपण पीठ तयार करून घेऊ। त्यासाठी हरभरा डाळीचे पीठ 4 टेबलस्पून, तांदळाचे पीठ अर्धा टेबलस्पून, बारीक चिरलेली कोथिंबीर 1 टेबलस्पून, एक चिमूटभर सोडा, मीठ अर्धा टीस्पून, ओवा अर्धा टीस्पून, एक चिमूट हळद आणि 1 चिमूट हिंग, जिरेपूड पाव टीस्पून, धनेपूड अर्धा टीस्पून, त्याचबरोबर अखंड जिरे पाव टीस्पून। आता चवीसाठी अर्धा टीस्पून लाल तिखट। हे सर्व साहित्य खूप चांगल्या पद्धतीने मिक्स करायचे, जेणेकरून ते हलके होईल आणि खूप खमंग आणि कुरकुरीत भजी बनतील। आता त्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाका। जवळपास 1 कप पाणी पुरेसे होईल। पण हे भज्याचे पीठ सतत हलवत राहा, त्यामुळे पिठामध्ये गाठी होणार नाहीत आणि पीठ हलके होईल। त्यामुळे भजी एकदम कुरकुरीत बनतील आणि फुगतील सुद्धा एकदम टम्मपणे। साधारणपणे पिठाची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने झाली पाहिजे। जास्त घट्टही नको आणि जास्त सैलही नको। तुम्ही पाहू शकता। साधारणपणे अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। घोसाळ्याचे काप या पिठात बुडवून एक एक भजी सोडा। हे भजी खूप रुचकर लागतात, खूप खुसखुशीत होतात आणि पौष्टिकही असतात। एक बाजू पूर्णपणे तळून झाली की हे भजी पलटून घ्या। भजी तेलात टाकल्या टाकल्या जर परतलं तर ते भजी खूपच तेलकट होतात। त्यामुळे ही काळजी घ्यावी की एक बाजू पूर्णपणे तळली गेल्यानंतरच भजी पलटायची आहेत। तुम्ही पाहू शकता हे भजी आता पूर्णपणे छानपैकी तळून झालेले आहेत। हे भजी खूप कुरकुरीत आणि खूप खमंग असे लागतात। मग करणार ना घोसाळ्याचे भजी? धन्यवाद।